खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर भरलेली भेंडी बनवण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून आणि पाणी नितळून घेऊ। आता भेंडी आपल्याला चिरून घ्यायची। तर भेंडीला ना अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेऊ आणि मधून एक कट मारू। तर भेंडी आतून पाहूनही घ्या, खराब असेल तर टाकून द्या। तर याऐवजी आपण छोटी छोटी भेंडी घेतली ना, तिलाही असा एक कट मारून त्यामध्ये मसाला भरला तर मस्तच भाजी लागते। तर आपण अशा प्रकारे ही भेंडी सगळी चिरून घेऊ। सगळी भेंडी आपली मधून कट करून झाली। आता मसाला भरू। मसालाही घेतलाय। हा मसाला आपण जो सुक्या भाज्यांसाठी केला होता याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, नक्कीच पाहून घ्या। आता भेंडी घेतली, मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू, छान असं मिक्स करून घेऊ आणि हा मसाला भेंडीमध्ये भरू। खूप छान ही भेंडी होते आणि हे डब्यावर आहे ना एकदम मस्त लागते। बघा अशा प्रकारे हा मसाला भरायचा आणि या मसाल्यामध्ये ना इतर सुक्या भाज्याही मस्तच होतात। तर सगळा मसाला भेंडीमध्ये भरून झालाय आणि हा मसाला जर आपण रात्री भरून फ्रीज मध्ये ठेवला ना भेंडीमध्ये, तर सकाळी झटकीपट ही भाजी होते। गरम कढईमध्ये तेल घेऊया थोडंसं। तेल गरम झालं की भेंडी घालू। छानपैकी भेंडी परतून घेऊ 2-4 मिनिटं। आता 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया लो टू मीडियम गॅसवर। आता पाहूया 2-4 मिनिटांनी। बघा मस्त भेंडीला ओलसरपणा आलाय। भेंडी शिजते आपली, अजून शिजली नाहीये बरं का, शिजायची बाकी आहे। तर छान असं परतून घेऊ आणि परत एकदा झाकण ठेवू। आता पाहूया 2-3 मिनिटांनी। बघा मस्त भेंडी नरम झाली आहे, अजिबात चिकट झाली नाही, मस्त सुटसुटीत भेंडी झाली, छान शिजली आहे। तर आता ही मस्त पैकी आपली भरलेली भेंडी छान दिसते। गॅस बंद करून घेऊ आणि आता मस्त पैकी झटकीपट आपली भरलेली भेंडी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।